जे घर आहे त्यांचं जे कुटी आहे त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्मगुरूंना बोलावं, ख्रिश्चन धर्माच्या मुला मुलींना बोलावं. त्या ठिकाणी 1-1.5 तास त्यांनी त्यांच्यासाठी वेळ दिलेला आहे. अशा पद्धतीनं सर्व धर्माच्या लोकांशी त्यांचा संवाद आहे. 23 तारखेला संत रविदास यांच्या जयंतीसाठी ते बनारसमध्ये होते. अनेक कार्यक्रम केलेले आहेत, त्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे यावेळेला 400 पेक्षा जास्त जागा मिळणं आम्हाला अवघड अजिबात नाही. मागच्या वेळेला एनडीएच्या 300, बीजेपीच्या 303 जागा आणि एनडीएला 351 जागा मिळाल्या होत्या आणि जवळजवळ यावेळेला 97 कोटी जे मतदार हे मतदार जवळजवळ 10.5 सेंटर्स आहेत त्या ठिकाणी मतदान करणार आहे. आणि कौल जो आहे तो कौल कुणाच्या बाजूला नाही, आम्हाला विश्वास आहे. आम्ही जनतेसाठी कामं केलेली आहे, देश विकासाच्या दिशेने पुढे चाललेला आहे. महिलांना आरक्षण देण्याचा बिल पास करण्यात आलेला आहे. एवढ्या वर्षामध्ये मी 98 पासून मी लोकसभेमध्ये होतो. अनेक वेळेला बिल त्या ठिकाणी आलं. समाजवादी म्हणवणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी ते बिल फाडलं होतं. समाजवादी पक्ष आणि आरजेडीच्या लोकांनी ते बिल 2-3 वेळेला पार्लमेंटमध्ये फाडलेलं होतं. त्यामुळे महिला विरोधी हे लोक आहेत आणि मोदींनी मात्र यावेळेला महिला आरक्षण बिल पास केलेलं आहे. 370 कलम जे आहे ते जम्मू काश्मीरमधून हटवल्यानंतर त्या ठिकाणचा आतंकवाद जवळजवळ 98% पेक्षा जास्त संपवण्यात आलेला आहे. आणि आज त्या ठिकाणी जगभरातले भारतातले टुरिस्ट मोठ्या दिमागाने श्रीनगरला काश्मीरमध्ये जात आहेत. 10% आरक्षण जे आहे इकॉनॉमिकल सेक्शनला देण्यात आलेलं आहे. असे अनेक जे निर्णय आहेत. माझ्या मंत्रालयाचं बजेट जे आहे 1,69,000 कोटीचं आहे. ट्रायबलचं बजेट जवळजवळ 1,17,000 कोटीचं आहे. त्यामुळे दलित आणि आदिवासींनाही न्याय देण्याची भूमिका माननीय नरेंद्र मोदींची आहे. आणि त्यामुळं यावेळेला 400 पेक्षा जास्त जागा इंडियाच्या निवडून येणार असा आम्हाला विश्वास आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपली महायुती आहे. महायुतीकडे आमची मागणी आहे की रिपब्लिकन पक्षाला 2 जागा द्याव्यात, शिर्डी आणि कोल्हापूरची जागा द्यावी असं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे. मी माननीय अमित शहा, जे.पी. नड्डा यांनाही भेटलेलो आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजता नितीन गडकरी यांची मी भेट घेणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला हे गावागावामध्ये रिपब्लिकन पक्षाची मतदार आहे. तरी आरपीआयमध्ये गट असले तरी मी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देणारे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एकदम अवॉइड करू नये. रिपब्लिकन पक्षाची मतं आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. आपल्याला महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 जागा निवडून आणायच्या आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा जो आहे हा आपल्यासोबत आहे हे लक्षात घेऊन माननीय जे महायुतीचे नेते आहे त्यांनी त्याचा प्रयत्न करावा. दिल्लीमध्ये एकदा मी हरलो होतो. मला माहीत आहे की त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे त्या ठिकाणचे शिवसेनेचे माननीय एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलेले खासदार आहेत आणि 2 वेळेला ते तिथून निवडून आलेले आहेत. मला त्या ठिकाणी संधी दिली तर मला त्या भागाचा नव्हे तर महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळं शिर्डी लोकसभेचा आणि सोलापूर लोकसभेचा विचार करावा अशा पद्धतीने आमची मागणी आहे. माझा पक्ष इमानी रुपारे बीजेपी सोबत आहे. सत्तेमध्ये जो वाटा आहे तो वाटा आम्हाला अद्याप मिळाला नाही. रिपब्लिकन पक्षालाही मंत्रिपद मिळायला होतं, ते काय मिळालं नाही. विस्ताराच्या वेळेला आपण करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, पण आमचा काही विस्तार होऊ शकला नाही. अजितदादांचा विस्तार झाला पण आमचा विस्तार होऊ शकला नाही. त्यामुळे आता या निवडणुकीच्या नंतर रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद द्यावं. जिल्हा तालुकाच्या कमिटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्यावी. त्यानंतर लवकरात लवकर जी महामंडळ आहे ती महामंडळ अनाउन्स करावी आणि त्याच्यामध्ये आरपीआयला वाटा द्यावं. आणि माझा पक्ष जो आहे
माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष स्थापन झालेला आहे. लक्षद्वीपमध्ये माझा पक्ष लवकरच स्थापन होणार आहे. साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया सर्व राज्यामध्ये माझा पक्ष त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे. आणि मी रिपब्लिकन पक्षाचं नाव, बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचं नाव शेवटपर्यंत मी मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी काय माझ्या पक्षाचं नाव बदलणार नाही. माझ्या पक्षामध्ये सुद्धा पक्ष आहे. रिपब्लिकन म्हणजेच प्रजासत्ताक पक्ष. या ठिकाणी कुठल्याही जातीच्या समाजा माणसाला येण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नाव बदलून काय मी माझं काम किंवा माझी पार्टी चालवणार नाही. मला बाबासाहेब आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातच जो रिपब्लिकन पक्ष आहे. या रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाने सुरुवातीपासून पाठिंबा दिलेला आहे. आणि महाराष्ट्र सरकारने 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा हार्दिक आभार व्यक्त करतो. परंतु आता कोर्टामध्ये मात्र आपली बाजू त्या ठिकाणी मांडली पाहिजे. ती बाजू मांडत असताना या ठिकाणी एक तर तामिळनाडूमध्ये 70% 50% आरक्षण जे आहे तिथं 79% आरक्षण आहे. त्यामध्ये 30% आणि 20% जे 2 ग्रुप आपले ओबीसीचे आहेत आणि 18% शेड्यूल कास्ट आहेत आणि 1% ट्रायबल आहे. असे 69% आरक्षण गेले अनेक वर्षांपासून आहे. त्या धर्तीवर आता महाराष्ट्र सरकारने आता निर्णय तर घेतलेला आहे. माझी सूचना अशी आहे की ओबीसीची कॅटेगरी जी आहे ती करावी, तामिळनाडूचा अभ्यास करावा आणि मराठा समाजासाठी 10-12% वेगळं आरक्षण ओबीसी म्हणून द्यायला हरकत नाही आहे. आणि त्यानंतर जर तो प्रस्ताव आमच्या मंत्र्याकडे आला तर हे आरक्षण जे आहे ते सगळ्या मराठ्यांना जे असं नाही आहे. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षण मिळणार आहे. ओबीसीचं आरक्षण हे 70% जे आहे ते सुद्धा 8 लाखाच्या आतमध्ये ज्याचं उत्पादन आहे त्याच फॅमिलीला त्या आरक्षणाचा फायदा होतो. सगळ्या ओबीसीला त्याचा फायदा होत नाही. त्यामुळं आणि आता दुसरं 10% जे आरक्षण आम्ही दिलेलं आहे इकॉनॉमिक विद्यार्थी शिक्षणला, त्याच्यामध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, बुद्धिस्ट असेल, सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे आणि जी जात SC ST ओबीसीमध्ये येत नाही अशा त्या समाजाला आरक्षण देण्याचा 10%चा निर्णय आहे. त्यामुळं सर्वांना आरक्षण जवळजवळ आता मिळालेलं आहे. त्यामुळे एक तामिळनाडूच्या धर्तीवर त्याचा विचार करावा आणि कोर्टात बाजू मांडताना हे आरक्षण गरीब मराठ्यांसाठी आहे. हे आरक्षण सगळ्या जमीनदार मराठ्यांसाठी किंवा उद्योगपती मराठ्यांसाठी किंवा मोठ्या मंत्री, खासदार, आमदार आहेत त्यांच्यासाठी ते नाही. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये त्यांनाच आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं कोर्टामध्ये आपली बाजू स्ट्रॉंगली मांडावी अशी आपली सूचना आहे. आणि यावेळेला नक्कीच मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही 400पेक्षा जास्त जागा निवडून आणणार. BJP 370पेक्षा जास्त जागा निवडून आणेल असा मला विश्वास आहे. आणि महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर महायुतीच्या जागा वाटपांचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी आपली त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाकडे थोडं लक्ष द्यावं अशी आपली भूमिका आहे. 2 जागा मिळाल्या नाहीत तर